आज काय नाही, आज तो किरकिर करणार, आम्ही दोघं एकत्र येतात. हे दोघं बघ पहिले टाकले जीवाला. घरच्या बाहेरच्यांना बोलून बघू. ते अलिबागच्या बंदरामध्ये झाले असे वाटते. बुटा बिटा मी पण आणले. तर अशी मूर्ती सुंदर पनीर भाजी खाऊन आलो. चला लोक बघतायत. तर कुठल्याही ट्रिपची खरी सुरुवात डेस्टिनेशन पासून नाही तर ग्रुप बनवण्यापासून होते. आम्हीही बनवला ग्रुप. गोकर्णा इज ऑन. तब्बल 2 महिने अगोदर पासून प्लॅनिंग फुल ऑन. गोकर्णाचे रील्स, ट्रॅव्हल ब्लॉग्स, बजेट कॅल्क्युलेशन आणि हो, ChatGPT कडून पण सगळी इन्फॉर्मेशन काढली. म्हणजे प्रिपरेशन अशी की जशी आम्ही गोकर्णा नाही तर मून मिशनला निघालो होतो. तिकीट सुद्धा 2 महिने आधी बुक केली, कारण एवढं प्लॅनिंग करून पण तिकीट कन्फर्म नाही. म्हणजे 12 तास आम्ही अक्षरशः जनरलमध्ये काढलेत आणि कसे काढलेत ते आम्हालाच माहिती पण आहे. ऑनेस्टली जनरलचा प्रवास म्हटला की धक्का, क्राऊड आणि सर्व्हायव्हल मोड इमॅजिन होतो. पण आमच्या सोबत असं काही नाही झालं बाबा. थोडी जागा भेटली आणि आम्ही पण सीट मिळाली म्हणजे प्रॉपर्टी रजिस्टर झाली या कॉन्फिडन्सने बसून गेलो. या सगळ्या केओसमध्ये एक गोष्ट मात्र परफेक्ट होती, आपलं कोकण. ट्रेन मधून दिसणारा पाऊस, त्यामुळे अजूनच हिरवगार झालेला निसर्ग, ढग, डोंगर, नदी आणि खिडकीतून येणारी थंडी हवा. कधी कधी डेस्टिनेशन पेक्षा जर्नी सुंदर का असते ते तिथे कळत होतं. रत्नागिरी नंतर तर प्रवास एकदम सिनेमॅटिक झाला. निसर्गाचा पुरेपूर आनंद घेता घेता शेवटी आम्ही पोहोचलो कारवार. आणि तिथे पोहोचल्यावर गोकर्णा चॅप्टर खऱ्या अर्थाने सुरू झाला. हाय गाईज, फायनली कारवारला पोहोचलोय आणि इकडे यायचा म्हणजे एवढा मोठा टास्क होता. म्हणजे 12 तास आम्ही अक्षरशः जनरलमध्ये काढलेत आणि कसे काढलेत ते आम्हालाच माहिती आहे. ते ओमदादाची मेहरबानी. ओमदादाची मेहरबानी नाही, ओमदादांनी चांगले तिकीट काढलेले, पण ते आम्हाला कन्फर्म भेटले नाही. तर आता इकडनं आम्ही चाललो अंकोलाला आणि अंकोलावरून आपण जाऊया आपल्या हॉटेलवर. वेलकम टू गोकर्णा. अँड फायनली आता आम्ही हॉटेलमध्ये आमचा चेक इन केलेला आहे. आणि जर तुम्ही माझी सराउंडिंग बघाल तर ही आमची प्रॉपर्टी आहे. इतकी ब्युटिफुल प्रॉपर्टी आहे. आजूबाजूला असे 4 घर आहेत आणि त्यांच्यामध्ये आमचं एक घर आहे. सो ॲक्च्युली इट्स अ व्हेरी ब्युटिफुल प्रॉपर्टी. आता आजचा डे डिस्क्राईब करायला गेलो तर आज आम्ही आता चाललो आहे फर्स्ट महाबळेश्वर गणपती टेम्पलला, जो इकडचा लोकल फेमस टेम्पल आहे. आणि त्यानंतर मग आम्ही सनसेट पॉईंटला जाऊ, जटायुतीर. आणि इकडे लोकल बीचेस आहेत, ते ओम बीच आहे, कुठले बीच आहे ते असे करू. ते आता बघूया पुढे. तर आता आम्ही ऑलमोस्ट सगळे रेडी झालोय. तर चले बाय. कुठे चाललोय जरा सांगा. ते अलिबागच्या बंदरामध्ये झाले असं वाटते. अभी पहिली बात तो गाडी लेंगे ना रे आपला हॉटेल. एकदम भारी वाटला ना. कोणाची कृपा? तुझीच. अंकल डॅनी बा आमचा. अंकल डॅनी से हाय. काय नंतरला परत कर ना भाई, स्क्रिप्टेड नाही. तुला स्क्रिप्ट दिलेली बोल ना. जॉनी जॉनी. चला बॉयज, गाडी बघूया. सकाराम टाटा.
काय तू लालबाग सारखी आहे का इथे हे काय बांधताय अरे रथ बांधताय समुद्राच्या लाटांचा आवाज, हवेतला शांतपणा आणि हजारो वर्षांची श्रद्धा आपल्या कुशीत जपून उभा असलेला एक स्थान श्री महाबळेश्वर मंदिर गोकर्ण. इकडची एक सुंदर प्रथा म्हणजे इकडे आतमध्ये लुंगीचा आटार घालून जावं लागतं. या मंदिराचा कथा जोडली आहे राक्षस राजा रावणाशी. भगवान शिवाचा परम भक्त असलेल्या रावणाला कठोर तपस्येनंतर शिवाने आत्मलिंग दिलं, पण एक अट ठेवली, ते कधीही जमिनीवर ठेवायचं नाही. देवांना रावणाची वाढती शक्ती मान्य नव्हती, म्हणून भगवान गणेशाने लहान मुलाचं रूप घेतलं. प्रवासात रावणाने काही क्षणासाठी आत्मलिंग त्या मुलाकडे दिलं आणि गणेशाने ते जमिनीवर ठेवलं. रावणाने खूप प्रयत्न केले, पण आत्मलिंग हल्लंच नाही आणि ते तिथेच गोकर्णामध्ये कायमचं स्थिर झालं. म्हणूनच या मंदिराला मिळालं एक अद्वितीय महत्व, कारण इथे विराजमान आहे महाबळेश्वर आत्मलिंग, श्रद्धेने आणि इतिहासाने पवित्र झालेलं. After a wonderful day, we are ending our day with a beautiful sunset with our friends, the Pratham or Nara. बहकी सभी जुबां हैं, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है, अब है जो है वो समा है, तुम रह सके, ऐसी जीत अब चाहे जिंदगी, ऐसी जीत अब चाहे जिंदगी है. सरप्राइझिंगली डे 2 ला आम्हाला पाऊस भेटला आणि या इयरचा पहिला पाऊस मी घरातून नाही तर गोकर्णातून एक्सपिरियन्स केला. वेलकम टू डे 2 ऑफ गोकर्णा. तर आम्ही आपली सवारी आज दिवसाची सुरुवात केलेली आहे. तर आम्ही आता चाललो आहे पोरांसाठी नाश्ता घ्यायला. पोरं काय उठत नाही तर टाइमपास चालू आहे. तर आता आम्ही जातो, आम्ही तो लवकर नाश्ता घेऊन येतो. आणि आजचा प्लॅन आपला काय आहे आद्या? होणावर आणि मुर्देश्वर असे 2 स्पॉट ठरवले. सो आज आम्ही ठरवलं होतं होणावर आणि मुर्देश्वर. आणि होणावर मध्ये आमचा मेन कॅरेक्टर मुवमेंट होता बॅकवॉटर बोटिंग. प्लॅन एकदम सेट, सगळे रेडी, एनर्जी फुल ऑन. पण तुम्हाला तर माहितीच आहे, जिथे आम्ही तिथे प्रॉब्लेम कॉम्प्लिमेंटरी येतो. तर दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे आणि आमची गाडी स्टार्ट नाही होत आहे. गाडी मागे स्टार्ट करतात तर अशी सुरुवात झालेली आहे. दिवसाची सुरुवात अशी झाली, निघायचं म्हणतोय आणि गाडीने डायरेक्ट स्ट्राईक अनाऊन्स केली. 1 किक, 2 किक, 5 किक. गाडी पण बहुतेक मूडमध्ये होती, आज कुठे नाही जायचं, मी पण वेकेशनवर आहे. शेवटी 10-20 किक नंतर थोडा पेशंट आणि थोडा मेकॅनिकल लेवल कॉन्फिडन्स दाखवून गाडी स्टार्ट झाली आणि आम्ही निघालो 54 किलोमीटरचा जर्नी पार करायला. होणावरकडे रस्ता नुसता सुसाट, एक बाजूला ग्रीनरी, दुसऱ्या बाजूला पावसाची वाईब आणि मध्ये आम्ही. होणावर बॅकवॉटर बोटिंग बद्दल आम्ही बरंच काय ऐकलं होतं. केरला टाईप मँग्रोव्ज, लोटस पॉन्ड, चारही बाजूला पाणी. पण काही ठिकाणं अशी असतात ना, जे ऐकण्यात सुंदर वाटतात पण प्रत्यक्षात त्याहूनही जास्त मनात उतरतात. होणावर तसंच निघालं. फायनली काय, आता आम्ही बोटवर आलेलो आहे आणि आता आम्ही होणावरला आहे आणि इकडनं आता आपण जाणार आहोत मँग्रोव्ह फॉरेस्ट मध्ये, जिथे पूर्ण केरला.
तर आम्ही आता आलो आहे मुर्डेश्वरला. तर मुर्डेश्वर टेम्पलच्या इथे आपल्याला सेकंड लार्जेस्ट स्टॅच्यू, सेकंड लॉंगेस्ट स्टॅच्यू बोलू शकतो, महादेवाची वेळ दिसते. आणि आता इकडनं आम्ही हुनावरवरनं काहीतरी अराऊंड 28 किलोमीटर लांब आहे मुर्डेश्वर. कर्नाटकच्या आरबी समुद्र किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर फक्त एक तीर्थक्षेत्र नाही तर भक्ती आणि पुराणकथेचं जिवंत रूप आहे. मुर्डेश्वर, जिथे श्रद्धा आणि निसर्ग एकत्र भेटतात. मंदिराबाहेर उभी असलेली 123 फूट उंच शिवमूर्ती आणि 20 मजली भव्य राजा गोपुरम पहिल्याच नजरेत मनाला ठक्क करून टाकतात. गोपुरमच्या उंचीवर दिसणारा समुद्र जणू निसर्गाने काढलेले एखादं शांत चित्रच. मुर्डेश्वराची कथा थोडक्यात जोडली आहे रावण आणि आत्मलिंगाशी. भगवान शंकराचा भक्त असलेल्या रावणाला मिळालं आत्मलिंग आणि त्याभोवती घडलेली कथा आजही या भूमीला एक वेगळं आध्यात्मिक महत्व देऊन जातं. मंदिर परिसरात फिरताना भव्य शिल्प, टेकडीवर कोरलेल्या पुराण कथा, सूर्यरथ, कृष्ण अर्जुनाचे गीतेचे प्रसंग आणि समुद्राच्या साक्षीने उभा असलेले हे संपूर्ण वास्तुशिल्प प्रत्येक कोपरा काहीतरी सांगून जातो. कदाचित म्हणूनच मुर्डेश्वर फक्त डोळ्यांनी पाहायची जागा नाही तर मनाने अनुभवायची भावना आहे. अँड द एंड ऑफ द ट्रिप बॉईज. आम्ही निघालो. मला माहिती नाही आता आम्ही कसं जाणार आहे. पण आम्ही आता निघालो. काय नाही, आम्ही आमची तिकीट कन्फर्म झालेली आहे. हे लोकांना येडा बनवलाय, प्रँक केलाय. चला आता आरतील पोरं तुला, पोरं मारतील. हे बघ हे दोघं बघ पहिले टाकले किंवा याच्या बॅग बघ, काढलं बॅग. दोन माणसाची बॅग बघा, याची बघा आणि याची बघा. अँड येस, दॅट वॉज ऑल अबाउट आवर गोकर्णा ट्रिप. जाताना आपण तिकीट कन्फर्म नव्हती, पण ट्रिप सक्सेसफुल झाल्याचं सॅटिस्फॅक्शन नक्कीच होतं. स्कूटी राईड्स टू बीच सनसेट, होनावरचे बॅक वॉटर्स ते मुर्डेश्वरची शांतता आणि मध्ये झालेले रँडम मुवमेंट सगळंच आठवण बनून राहिलं. 3 दिवसाची ट्रिप होती, पण अनुभव मात्र खूप काही शिकून गेलं. काही ठिकाण आपण एक्सप्लोर करतो आणि काही प्रवासात नकळत आपल्यालाच बदलून जातात. तुमने